रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गाव गेल्या 50 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जपत आलेले एक भक्तिमय गाव. 50 वर्ष म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर 5 दशकांची भक्ती, संस्कार, एकोपा आणि सामाजिक सलोख्याची परंपरा आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाने वळती गावाला नेमकं काय दिलं, गावातील माणसांना एकत्र आणण्याचं काम या परंपरेनं कसं केलं, आळंदी, पंढरपूर यांसारख्या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांची सुरुवात याच भक्ती परंपरेतून कशी झाली, या गावातून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आणि कथाकार कसे घडले आणि या 50 वर्षांच्या प्रवासात वळती गावच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नेमके कोणते बदल घडले, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत भागवताचार्य हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज गायकवाड यांच्याशी. महाराज, सर्वप्रथम आपले आंबेगाव संवाद वृत्तवाहिनीच्या वळती गावचा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह विशेष या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपल्या वळती गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण झाले. हा प्रवास आपण स्वतः पाहिलाय. काय वाटतं आपल्याला या सप्त्याबद्दल? रामकृष्ण हरी. सत्य संकल्पाचा दाता होय नारायण. गेली 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन चालू आहे, होत आलेलं आहे. अनेक सप्ते झाले आहेत, त्यात 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षापूर्वी गावामध्ये त्याच्या आधी मंदिराची स्थापना झाली आणि त्यानंतर मूर्तींची स्थापना झाली. भव्य दिव्य असा मूर्तींची मिरवणूक असेल, सर्व कार्यक्रम त्यावेळी आनंदाने पार पडले. मग पहिला सप्ताह असल्यामुळं त्या जल्लोषामध्ये आनंदाने सर्वांनी सहभाग घेतला. त्यावेळी मी स्वतः त्यावेळी एक 6 ते 7 वर्षाचा होतो. शाळेला पहिलं होतो, म्हणजे पहिला सप्ताह सुद्धा मला आठवतोय. पुढे चालून तर सप्ताहाची परंपरा चालू झाली. असाच आनंद सर्वांनी घेतला. मग त्यावेळचे वक्ते, त्यावेळचे कीर्तनकार, महात्मे असायचे. परमपूज्य वैकुंठवासी कोंडाईबा वडेरी असतील, स्वामी मोहनानंद स्वामी असतील, दातखिळे महाराज असतील, मांडे पाटील असेल, अशांनी थोर महात्म्यांनी जुन्या आसरीचे जाणकार कीर्तनकार होते. त्याने ते कीर्तन केले. लोक त्याच भावाने, भक्तिभावाने कीर्तन ऐकायची. पुढे चालून 12 वर्ष झाली. 12 वर्षाच्या अगोदर हरिभक्तपरायण गुलाब महाराज खालकर या गावाला आले आणि त्यांनी संकल्प मांडली की आपला 12 वर्ष एक तप झालो, त्या तपापुरती 16 होणं गरजेचं आहे. त्यांच्या नियोजनातून तो तपपूर्ती 16 झाला. तो एक तपपूर्ती 16. त्यानंतर पुन्हा 25 वर्षापूर्वी रौप्य महोत्सव झाला. हरिभक्तपरायण प्रमोदजी महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली अनेक महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार असतील, बाबा महाराज सातारकर असतील, त्याच पद्धतीने रामकृष्ण लहवीतकर असतील, त्याच पद्धतीने ज्याने गाथा मंदिराची उभारणी केली आहे, गुरुवरी पांडुरंग महाराज घुले असतील, अनेक थोर महात्मे कीर्तन. त्याचवेळी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरकर यांचं त्यावेळी नवीन सुरुवात झाली होती. इतकी गर्दी झाली की लोकांनी, तरुणांनी त्यांना स्वीकारलं. तो सप्ताही मोठा झाला. ते नियोजन या गावचे शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांनी केलं होतं. त्यावेळी असे थोर महात्मे, त्यामध्ये गुरुवरी वंडातात्या कराडकर असतील, असे थोर विभूती या गावाला लाभले, येऊन गेले. तो 25वा रौप्य महोत्सव झाला. मात्र हे सांगायचं आहे की त्यावेळी अनेक महात्म्यांनी, अनेक महाराज लोकांनी सांगितलं, आता 12 वर्ष झाली, तपपूर्ती 16 करा.
पुढे 25 वर्षापूर्वी प्रमोद महाराजांनी सांगितलं की आता रौप्य महोत्सव करा. पण आताचा 50वा वर्ष जे चालू आहे, 50वा जो सुवर्ण महोत्सव चालू आहे, हे कुठल्या महाराजांनी सांगितलं नाही की तुम्हाला हे करावं लागेल. गावानेच निर्णय घेतला. ही गावाची प्रगती, पारमार्थिक अशा प्रकारची गावाची प्रगती. बरोबर. आणि म्हणून हा सोहळा सर्वांच्या देखत मी सुद्धा पाहायला या ठिकाणी हजरच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि परमात्म्याचं कार्य तो परमात्मा करून घेतो. अशा पद्धतीने सप्त्याला सुरुवात झाली आणि गेली 50 वर्षे सप्ताह अविरतपणे चालू आहे. आणि यावर्षी सुद्धा मोठ्या जोमाने सप्ताहाचं नियोजन चालू आहे आणि ते परिपूर्ण होणार आहे. गेल्या 50 वर्षातला सप्त्यामुळं गावात कोणते बदल झालेत असं आपल्याला वाटतं? तर गावात फार मोठे बदल झाले. गावात बदल होतीलच म्हणण्यापेक्षा माझाच मला त्या ठिकाणी लाभ मोठा भेटला. 25 वर्षाच्या अगोदर आता कुणी काय पहिल्यापासून पारमार्थिक नसतो. आता जे असतात त्यांचे वंश परंपरा असते. आता आम्ही सुद्धा इकडे तिकडे भरकटत होतो आणि मग त्या सप्ताहामुळेच आम्ही या पदाला प्राप्त झालो. मग त्यावेळी आमचे गुरुवर्य विश्वनाथ महाराज रिठे यांनी आम्हाला पंढरपूरला नेलं. मग पंढरपूरला जरी नेलं तर त्यांनी जास्त आग्रह केला नाही की बाबा लगेच माळ घाल. का? डायरेक्ट माळ घातली तर ते टिकले पाहिजे. परमार्थ लगेच इतकं काय अंगी बांधला पाहिजे. घरी आलो आणि सप्ताह श्रावण महिन्यामध्ये सप्ताह हो. पण त्यावेळी आता ते आता बी अनेक गायक वादक येत असतात अशीच अवस्था त्यावेळी झाली. पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताह आणि मग सकाळच्या प्रहरी एक गायक वादक म्हणजे सकाळी झाली. सकाळचं भजन झालं. मग त्यांना सोय नाही जेवणाची. कारण संध्याकाळी आले असते तर लगेच सोय झाली असती. तर सकाळची सोय नाही. त्यावेळी मी त्यांना जेवायला घरी नेलं. त्यावेळी जेवण काय असणार, आदल्या दिवसाच्या पंचमीच्या पोळ्या आणि त्या पोळ्या सार त्यांना त्या खाऊ घातल्या. दामोदर महाराज इंगोले होते त्यावेळेस, बरोबर ना? हा, बरोबर. इंगोले महाराज आणि ते पुजारी होते. हो, लक्ष्मण महाराज. हा, त्यांना घरी नेलं. सर्व काही झालं. संध्याकाळी सप्ताहाला सुरुवात झाली. पण त्यांचा माझ्यावर भाव जडला. हरिपाठाच्या वेळेला म्हणले महाराज घ्या विना. विना घ्या म्हटल्यानंतर माझ्या अंगाचा थरकाप झाला. का? जेणे विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. घाम फुटला मला. का? गळ्यात माळ नाही. कसा विना घ्यायचा? आणि त्याच वेळे सप्ताहामध्ये श्रवण भक्ती घडली. मग मात्र परिवर्तन घडलं. मी मरायला घाबरायला लागलो. का? मरायला घाबरलो नाही, पण माळ घातल्याशिवाय जरी मेलो तर जीवनाचं वाटोळ होईल. जन्माला येऊन काय त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे परिवर्तन सप्ताहामुळे झालं. बरोबर.